नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, चित्रपट अभिनेता गणपती विजय अर्थात जोसेफ विजय प्रकारने नुकतंच 100 दिवस पूर्ण केले. आणि त्या 100 दिवसात मग त्यांनी काय काय चांगलं केलं, किती चांगले निर्णय घेतले, लोकांच्या बाजूने किती निर्णय चांगले झाले वगैरे या पद्धतीचं विश्लेषण एका मागून एक आता सध्या आपण पाहतो पण आहे आणि ऐकतो पण आहे. जे त्यांनी केलेलं आहे 100 दिवसात ते सगळं चांगलं आहे का, हा खरं तर एक चर्चेचा विषय आहे. पण असो, त्याच्यावर आपण कधीतरी बोलूच. सध्या गणपतीचं हे सरकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय बनलं आहे. आणि ते कारण आहे, त्यांनी त्यांच्या राज्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थिनींवर पण घातलेली बंदी. 17 ऑगस्टला त्यांच्या सरकारच्या वतीनं महाविद्यालयीन शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर पी सिंथनिया सेल्वी यांनी सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना एक पत्र पाठवलं. या पत्रात त्यांनी या प्राचार्यांना ताकीदच दिली. त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या महाविद्यालयातील कोणताही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी किंवा कोणताही तरुण काँग्रेस जनता पार्टी किंवा डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन जर आयोजित केलं तर त्या आंदोलनात सहभागी व्हायचं नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि जर कोणी सहभागी झालाच तर त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि त्याचा अहवाल लगेच सरकारला पाठवा. हे संयुक्त संचालक एवढ्यावर थांबले नाही. त्यांनी काय केलं तर अशा विद्यार्थ्यांवर शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे कारवाई करावी आणि ते अहवाल सरकारला पाठवावे असंही त्यांनी त्या आदेशात म्हणून टाकलं. आता खरं तर गणपती विजय यांनी आपण धर्मनिरपेक्षतावादी आहोत आणि म्हणून मोदींच्या हिंदुत्ववादी भाजपच्या सोबत जाणार नाही अशा घोषणा ते निवडून आले, म्हणजे निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेस त्यांनी केलेल्या होत्या. त्यामुळे जे जे मोदींच्या विरोधात आहेत त्यांना मुख्यमंत्री विजय हे जवळ करतील अशी एक शक्यता वाटत होती. पण तसं काही दावे दिसत नाही आहे. त्यांनी मोदींना विरोध करणाऱ्या डाव्यांना आणि CJPला आपल्या राज्यात विरोध केला आहे. आता असं का घडलं हेही समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री विजय याच्या CJP आणि डाव्यांच्या विद्यार्थी संघटनांना जो विरोध आहे त्याचं कारण काँग्रेस पक्षाच्या टेकूवर हे सरकार उभं आहे म्हणून हा विरोध आहे. आणि हा टेकू जर सरकारने काढून घेतला, काँग्रेसने काढून घेतला तर हे विजय सत्तेत राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता CJP आणि डावे यांना काँग्रेसचाच विरोध आहे, त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांना तो करावा लागतोय. तामिळनाडूत बहुमत हे 118 आमदारांचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा निवडणूक झाली तेव्हा विजय यांच्या TVK पक्षाला 107 जागा मिळालेल्या होत्या. म्हणजे 5 आमदारांच्या काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर हे सरकार सत्तेवर येईल अशी शक्यता वाटायला लागली. शिवाय आणखी 2 आमदार असलेले 2 पक्ष त्यांच्यासोबत गेले. असं एकूण 116 आमदारांचं सरकार स्थापन झालं. 118 पैकी 116 म्हणजे तसं अल्पमतातलं सरकार. पण डावे जे माकप आणि भाकप हे 2 पक्ष आहेत त्यांचे पण 2 आमदार निवडून आलेले आहेत. त्यांनी पण त्यांना बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. असं हे सरकार अत्यंत काठावर उभं असलेलं सरकार आहे. काँग्रेसच्या CJP आणि डाव्या पक्षांना विरोध काय आहे हे आता मला असं वाटतं की नव्याने सांगायची काही गरज नाही. काँग्रेस पक्षाने परीक्षातील गैरव्यवहारांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याची हवा काढण्यासाठी म्हणून CJPला भाजपने उभं केलंय असा काँग्रेसचा एक समज आहे. तसा आरोपही ते करतायत. त्यामुळे काँग्रेसचा CJPला म्हणजे काँग्रेस जनता पार्टीला विरोध आहे. आता डाव्या पक्षांनी पण काँग्रेसला दिला आहे असंही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा समज झालेला आहे. त्यामुळे डाव्यांनाही त्यांचा विरोध आहे. काँग्रेसचे 2 मंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळामध्ये सत्तेत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला नाराज करण्याची विजय यांची इच्छा नाही आणि म्हणून त्यांनी हे पत्र जारी करायला लावलं, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता हे पत्र जारी केलं पण ते करताना माकप आणि भाकप या पक्षाचाही टेकू आपल्याला किमान 2 आमदारांचा कोणता का असेना आवश्यक आहे हे मात्र ते विसरले असणार. नंतर त्यांना त्याची जाणीव करून देण्यात आली आणि त्यामुळे त्यांनी 19 तारखेला म्हणजे बुधवारी हे पत्र मागे पण घेतलेलं आहे. आता मागेच घ्यायचं होतं तर प्रतिबंधाचं हे पत्र महाविद्यालयीन शिक्षण विभागाने अचानक का जाहीर केलं, मध्येच हा विषय कसा काय आला असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर विजय यांच्या सरकारने हे काही अचानक केलेलं आहे असं नाही काय. ज्या डॉक्टर पी सिंथैया सेल्वी यांनी हे पत्र जारी केलं होतं त्यांनी सरकारच्या 14 ऑगस्टच्या आदेशाचा संदर्भ
त्या पत्रामध्ये दिलेला होता. 14 ऑगस्टला सरकारने हे आदेश का जारी केले होते? तर त्या दिवशी 21 वर्ष वयाच्या एका महाविद्यालयीन तरुणीने कॉलेजच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. अन्सनजी असं तिचं नाव आहे. ती कन्याकुमारी जिल्ह्यातली करंबुल येथे एका नर्सिंग महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती. तिने कॉलेजमध्ये असताना अँड्रॉइड फोन वापरला, म्हणून तिला कॉलेजच्या व्यवस्थापनाने तिचा छळ सुरू केला आणि त्या छळाला कंटाळून तिने ही आत्महत्या केली असं तिच्या मित्रांचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे. तसं त्याने स्वतः आरोप केलेला आहे. आणि त्यानंतर मात्र हे विद्यार्थी संतप्त झाले आणि एक आंदोलनाला सुरुवात झाली. ही घटना आहे 14 ऑगस्टची आणि त्यामुळे तामिळनाडू सरकारने लगोलग हे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होईल अशी भीती वाटून हे पत्र जारी केलं. आता ही भीती त्यातल्या काँग्रेसला जास्त वाटली असणार, कारण काँग्रेसच्या पी विश्वनाथन यांच्याकडेच उच्च शिक्षण मंत्रीपद आहे. आधीच काँग्रेस जनता पार्टीला यांचा विरोध आहे, त्याच्यावर त्याचा राग आहे. त्यात त्यांना आपल्याच राज्यात आंदोलन करायची आयती संधी आलेली बघून त्यांनी हे पत्र सरकारला काढायला लावलं असणार. या पक्षाने म्हणजे CJPने भाजपच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. आता ते आपलाही राजीनामा मागतील अशी भीती या काँग्रेसच्या मंत्र्यांना वाटली असणार आणि म्हणून त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांमार्फत हे पत्र जारी केलं. म्हणजेच काय, CJPच्या आंदोलनात सहभागी व्हायला बंदी हा तळपती विजय यांचा निर्णय वाटत असला तरी तो काँग्रेसचा किंवा त्यांच्या दबावातून घेतलेला निर्णय अधिक आहे हे उघड उघड दिसत आहे. म्हणजे देशातले 2 प्रमुख राष्ट्रीय पक्ष BJP आणि काँग्रेस हे कोणाला तरी घाबरून आहेत हे आपल्याला या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. आता हे चांगलं आहे का वाईट आहे यावर पण मी नंतर बोलीनच, पण तोपर्यंत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जाऊन अवश्य कळवा. विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.